विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी गृहप्रवेशाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. श्रद्धा संपन्न घरडे परिवारामध्ये राहणारे अस्वजित मनोहर घरडे, संध्याताई अस्वजित घरडे, अद्विका अस्वजित घरडे आणि आई रमाबाई मनोहर घरडे, संपूर्ण घरडे परिवारांच्या प्रती अनंत आणि असीम मंगलकामना, आशीर्वाद भावना या ठिकाणी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या निमित्ताने सर्व उपस्थित श्रद्धा संपन्न उपासक उपासिका व सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत असीम अपार मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. तर आज या मंगलमय प्रसंगी घरडे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेतून या सुंदर अशा घराला खरेदी केलं. या घरामध्ये राहत असताना संपूर्ण घरडे परिवार, त्यांचे अपतेष्ट, नातेवाईक, नातेबंधू या सर्वांना सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त होण्यासाठी आपण परित देशना परित्राण पाठ बुद्ध पूजा या ठिकाणी संपन्न केली. परिवाराच्या वतीने दानपुण्य सुद्धा संपन्न झालं. आता धम्मदेशना उद्देश हा होता की तुम्हाला सुद्धा धम्मदेशना ऐकायला मिळावी, या दृष्टिकोनातून आपण ही धम्मदेशनेचा कार्यक्रम बाहेर आपल्या प्रांगणामध्ये ठेवलेला आहे. आता येतो का आवाज? आता वाढते, हळूहळू वाढेल, म्हणजे एक स्पीकर हळूहळू वाढून जाईल. तर गृहप्रवेश आपण केलेला आहे. मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या काही मूलभूत अशा गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा मनुष्यांच्या आहेत आणि त्यामुळे जीवन जगण्यासाठी आपल्याला अन्नाची आवश्यकता असते. सभे सता आहार त्रिटिका असं भगवंतांनी म्हटलं आहे. सर्वच मनुष्याला, प्राण्याला अन्नाची आवश्यकता आहे. सर्वच मनुष्यांना निवाऱ्याची, घराची सुद्धा आवश्यकता आहे. केवळ मनुष्यांनाच नाही तर प्राण्याला सुद्धा त्यांच्या निवासाची आवश्यकता असते आणि त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा मनुष्यांच्या ह्या मूलभूत अशा गरजा आहेत. बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्याईमुळे हे अत्यंत सुखाचे दिवस आपल्याला प्राप्त झालेले आहे. कधी काळी बघा, आपल्याला राहण्यासाठी कुडाचं घर होतं, टिनाचं घर होतं. आज आपण लाखो रुपयाच्या सुंदर सुंदर घरामध्ये निवास करू शकतो. करोडो रुपयाच्या सुंदर सुंदर आलिशान अशा घरामध्ये आपण आज निवासस्थान करू शकतो. चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट असं पंचपक्वान्नाचं भोजन सुद्धा आपण आज खाऊ शकतो. चांगल्या प्रकारचे भरजरीचे वस्त्र सुद्धा आपण आज परिधान करू शकतो. हे सर्व हा जो काही बदल आहे, हे सर्व जे काही परिवर्तन आहे, हे सर्व परिवर्तन बाबासाहेबांच्या महान
धम्मक्रांतीमुळे आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत असीम असे उपकार असतात. आपल्या मातापित्यांचे सुद्धा अनंत आणि असीम आपल्यावरती उपकार असतात. कारण मातापित्यांमुळे हे सर्व जीवन आपल्याला प्राप्त झालेलं असतं. आणि त्यामुळे मातापित्यांची सेवा करणं आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे मातापित्यांना आधार देणे, मातापित्यांचा सन्मान करणे, मातापित्यांचं लालन पालन पोषण करणे हे ग्रस्त लोकांच्या जीवनातील अत्यंत महत्वपूर्ण असं कर्म आहे. माता पितु पठानं पुत्रदारस संगम अनाकुलाचकम म्हणता येतं मंगलमुत्तम. 26 वर्षापूर्वी भगवंताने महामंगल सूत्राद्वारा ग्रस्त लोकांसाठी बघा हा उपदेश दिलेला आहे. मातापित्यांची आपण सेवा केली पाहिजे. मुलाबाळांचा योग्य प्रकारचा आपण सांभाळ केला पाहिजे. मातापित्यांची सेवा करून मुलाबाळांचा योग्य प्रकारचा सांभाळ करून आपली उपजीविका सम्यक मार्गाने आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण सम्यक मार्ग आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. सम्यक आजीविका भगवंताने सांगितले बघा, आर्य अष्टांगिक मार्गामधील सर्वात महत्वपूर्ण असं एक अंग आहे ज्याला सम्यक आजीविका असं म्हटलं आहे. मी अगोदर सुद्धा बोलताना बोललो की घरडे परिवाराने आपल्या सम्यक आजीविकेमधून हे घर निर्माण केलेलं आहे. सम्यक म्हणजे काय तर योग्य, आजीविका म्हणजे उपजीविका, म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करून आपला जीवन चरितार्थ आपण चालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. योग्य मार्ग आणि अयोग्य मार्ग हे दोन मार्ग या संसारामध्ये प्रचलित आहे. एक चांगल्या प्रकारचा मार्ग आहे आणि एक वाईट मार्ग आहे. जो मनुष्य चांगल्या प्रकारच्या मार्गाने मार्गक्रमण करत असतो तर तो मनुष्य सुखाला प्राप्त होतो. त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख संकट येत नाही. परंतु जो मनुष्य अकुशल मार्गाने, वाईट मार्गाने, पाप मार्गाने मार्गक्रमण करत असतो, वाटचाल करत असतो, तर त्या मनुष्याच्या जीवनामध्ये बघा नेहमी दुःख येत असते. आणि त्यामुळे भगवंताने मानवी मनाला जाणलं, मनुष्याच्या स्वभावाला भगवंताने जाणलं आणि मनुष्याच्या स्वभावाला जाणून भगवंताने मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी उपदेश दिलेले आहे. कारण मनुष्याचं मन परिशुद्ध झालं पाहिजे, मनुष्याचं मन निर्मळ झालं पाहिजे. भगवंताचा धम्म या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्य सत्वासाठी सहाय्यक ठरणार आहे. कारण भगवंताने मनुष्याचं मन आणि मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विकाराला कशा प्रकारे नष्ट करावं, नाहीसं करावं, यासाठी बघा भगवंताने मार्ग सांगितला आहे. आणि तो मार्ग कोणता? तर तो मार्ग शीलाचा आहे, तो मार्ग सदाचाराचा आहे, तो मार्ग नीतिमत्तेचा आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य जर भगवंताने सांगितलेल्या मार्गाला अनुसरून जर जीवन जगण्याचा त्याने प्रयत्न केला तर तो मनुष्य सुखी होत असतो. केवळ भगवंताने सांगितलेला जो मानवी मूल्य आहे, मानवी हिताचा, मानवी सुखाचा, मानवी कल्याणाचा जो मार्ग आहे, त्या मार्गाचं अनुसरण आपण केलं पाहिजे. जसं भगवंताने 5 शील सांगितले, या 5 शीलाचं आचरण करणारा प्रत्येक मनुष्य, मग तो कुठल्या जातीचा असो, संप्रदायाचा असो, वर्णाचा असो, भारतामध्ये राहणारा असो, भारताच्या बाहेर राहणारा असो, या संसारामध्ये या भूतलावरती जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य जर त्याला स्वतःला असं वाटत असेल की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे, तर त्या मनुष्याने 5 शीलाचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरं तर बुद्ध तत्वज्ञान भारतवर्षाचा जर आपण विचार केला तर अनेक लोकांना असं वाटतं की नव्याने बाबासाहेबांनी जो धम्म दिला, म्हणजे जे काही अस्पृश्य लोक होते, दलित लोक होते, तर केवळ त्यांचाच धर्म आहे अशी एक लोकांची मानसिकता बघा तयार झालेली पाहायला आपल्याला मिळते. परंतु आपण जर जगाचा जर विचार केला असेल तर जगामध्ये सर्वाधिक जर धम्माचं कोणत्या आचरण करणारे लोक जर असतील तर ते म्हणजे बौद्ध धम्माचे आहे. जागतिक वारसा बौद्ध धम्माला लाभलेला आहे.
जसं भारतामध्ये जर आपण बघितलं, परंतु देश विदेशात जर आपण गेलं तर बौद्ध धर्म हा किती महान आहे, बौद्ध धर्माची संस्कृती ही किती महान आहे हे आपल्याला पाहायला मिळते. बघा, आता आम्ही जे 7 तारखेला बघा थायलंडहून आलो. थायलंडमध्ये एक विहार आहे, तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता किंवा युट्यूबला सुद्धा तुम्ही बघू शकता. तर त्या विहारातली जी मूर्ती आहे भगवंताची, एक सोन्याची मूर्ती आहे बघा, पूर्ण भरीव सोन्याची मूर्ती आहे. 5000 किलो, किती, 5000 किलो सोन्याची मूर्ती आहे, म्हणजे पूर्ण भरीव मूर्ती आहे. असंख्य मूर्ती आहेत बघा तिथे. धम्मकाया सेंटर जगात सर्वात मोठं सेंटर आहे बुद्ध तत्वज्ञानाचं, बौद्ध धर्माचं. 350 एकर मध्ये, 350 एकर मध्ये ते धम्मकाया बघा सेंटर आहे. तुम्ही युट्यूबला बघू शकता. अत्यंत सुंदर असं ते विहार आहे. एक स्तूप आपल्याला पाहायला भेटतो. जर तुम्ही युट्यूबला जर बघितलं, वास्तविक पाहतो तो स्तूप, त्या स्तूपामध्ये मूर्त्या आहेत छोट्या छोट्या, 8-8 इंचाच्या त्यांनी भगवंताच्या मूर्त्या बनवल्या. 10 लाख मूर्त्या त्यांनी त्या स्तूपामध्ये ठेवलेल्या आहेत. पूर्ण आजूबाजूला आपल्याला ते पाहायला मिळतं. म्हणजे अत्यंत भव्यता, अत्यंत विशालता, अत्यंत महानता ही आपल्याला बौद्ध धर्माची देश विदेशामध्ये पाहायला मिळते. खरं तर बाबासाहेबांच्या पुण्यामुळे, चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या काळामध्ये हा संपूर्ण भारत, ज्याला जम्बूद्वीप आपण असं म्हणत होतो, सुवर्णभूमी ज्याला म्हटलं जायचं, जम्बूद्वीप असं म्हटलं जायचं, 84,000 विहारांचे, चैत्यांचे, शिलालेखांचे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी निर्मिती केली होती. आज अलीकडच्या काळामध्ये बौद्ध धर्माच्या, बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हा धम्म आपल्याला प्राप्त झाला. आणि त्यामुळे ही धम्माची विशालता, ही धम्माची महानता आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यानुसार बघा जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्म विचार हा आपल्याला सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. आणि त्यामुळे भगवंताचा जो धम्म आहे तो शील मार्गावरती आधारित आहे, समाधी मार्गावरती आधारित आहे, प्रज्ञा मार्गावरती आधारित आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा हे 3 अंग अत्यंत महत्वपूर्ण धम्माचे आपल्याला पाहायला मिळतात. जसं तुम्ही 5 शील ग्रहण केले, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य पहिलं शील आहे की बा मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, म्हणजे प्राण्यांची हत्या करणार नाही, प्राण्याला मारणार नाही. म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर प्राण्यांची हत्या का करू नये, कारण प्राण्याला जीव आहे. जसा आपल्याला स्वतःला जीव आहे तसा इतर प्राण्याला सुद्धा जीव आहे. जसं आपल्याला स्वतःला जर समजा काही काटा रुतला असेल किंवा काही जखम झाली असेल तर आपल्याला इजा होते, दुःख होते, कष्ट होते. अगदी तशाच प्रकारे प्राण्याला सुद्धा इजा होते, दुःख होते, कष्ट होते. आणि त्यामुळे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण प्राण्यांची हत्या करू नये असं भगवंतांनी सांगितलं. कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्राण्यांची हत्या करणे हा गुन्हा आहे. प्राण्यांची हत्या करणे गुन्हा आहे की नाही? कोणी शिक्षा भोगली बघा? प्राण्यांची हत्या केल्यामुळे शिक्षा कोणी भोगली? बघा, तुम्हाला माहित आहे की नाही? म्हणजे एक काळवीट त्याने मारलं बघा, एवढ्या वेळापर्यंत त्याला शिक्षा त्याची भोगावी लागली आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्राण्यांची हत्या करणाऱ्या मनुष्याला शिक्षा भोगावी लागते. आध्यात्मिक दृष्टिकोन तर नंतर राहिला. ऐक ना, आध्यात्मिक जे काही कर्माचं विपाक, कर्माचं फळ जे आपण म्हणतो तर ते तर हळूहळू हळूहळू मिळतेच मनुष्याला. परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे लगेच बघा फळ प्राप्त होत असते. जर दुसरं कर्म आहे चोरीचं कर्म, चोरी जर केली तर मनुष्याला शिक्षा होते, कायद्याने सुद्धा होते आणि कर्माने सुद्धा मनुष्याला शिक्षा होत असते. अकुशल कर्म ज्याला व्यभिचार आपण म्हणत असतो, परस्त्री गमन आणि परपुरुष गमन जर केला, एखाद्या माता भगिनीला अपशब्द बोलला, वाईट शब्द बोललं तरी सुद्धा शिक्षा होते. म्हणजे अकुशल कर्म केल्यामुळे सुद्धा शिक्षा होत असते. खोटं बोलणे, निंदाना नसती करणे, ऐक ना, चहाडी चुगली करणे, व्यर्थ बडबड करणे, यामुळे सुद्धा मनुष्याला शिक्षा होत असते. नशापतन करणे वेगवेगळ्या प्रकारचं, जसं आता दारूचा व्यवहार सध्या म्हणजे भारतामध्ये चालतो, जगामध्ये सुद्धा चालतो. परंतु दुसरे जे अन्य जे पदार्थ आपल्याला जे काही पाहायला मिळतात, जसं गांजा आहे, अफीम आहे, चरस आहे, हे आपण सरळ उघड हे
करू शकत नाही किंवा त्याचं व्यसन सुद्धा आपण करू शकत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. म्हणजे हे जे 5 शील आहे, तर या 5 शीलाचं अनुसरण करणारा मनुष्य या संसारामध्ये बघा सुखी असतो, समाधानी असतो, आनंदी असतो. आणि जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याचं ध्येय आहे की मी सुखाने राहिलो पाहिजे. संसारामध्ये असा कोणता व्यक्ती आहे की मी फार दुःखी असावं, मी फार कष्टी असावं, माझ्या जीवनामध्ये फार मोठे संकट यावे असं कोणाला वाटते का? बिलकुल नाही वाटत. गरीब मनुष्य असू द्या, त्याला वाटते मी सुखी असायला पाहिजे. मध्यमवर्गीय मनुष्य असू द्या, त्याला वाटतं मी सुखी असायला पाहिजे. ऐक ना, धनवान मनुष्य, श्रीमंत मनुष्य असू द्या, त्याला असं वाटतं मी सुखी असायला पाहिजे. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही आपण धावपळ करत असतो, परिश्रम करत असतो, मेहनत करत असतो, कशासाठी? जीवन हे सुखाने जगता यावं. ऐक ना, जीवन आपलं सुखाने जगता यावं यासाठी बघा आपण धावपळ करत असतो. भगवंत असे म्हणतात की सुखाने जीवन जगण्यासाठी आपल्या मनाची परिशुद्धता अत्यंत आवश्यक आहे. जसं आता गृहप्रवेश, अन्य बांधव वास्तुशांती म्हणतात. गृहप्रवेशाला वास्तुशांती सुद्धा म्हटलं जातं. कोणी गृहप्रवेश म्हणते, कोणी वास्तुशांती म्हणते. घरामध्ये पूजा करण्यामागचा उद्देश काय असतो? की घरामध्ये सुख शांती लाभली पाहिजे, घरामध्ये समाधान लाभलं पाहिजे, घरामध्ये आनंद मिळाला पाहिजे. पण जर समजून घ्या, घरामध्ये पूजा पाठ करूनच जर आनंद मिळाला असता, की नाही, घरामध्ये जर पूजा पाठ करून जर आनंद मिळाला असता, सुख मिळालं असतं, तर लोक म्हणले असते महिन्याला एकदा केलं पाहिजे, आहे की नाही. म्हणजे एक परित्राण पूजा केली की महिनाभर आनंदच आनंद, पुन्हा काय करायचं करायचं दुसऱ्या महिन्याला दुसऱ्या वेळेस असं झालं असतं, आहे की नाही. मग लोकांनी पापकर्म केले असते आणि म्हणले असते चला पूजा पाठ करू, सारे पाप धुवून निघतील. जसं असे लोकांचे मान्यता की बस गंगेमध्ये आंघोळ केली तर सगळे पाप धुवून जातात. पुण्य कुठे जाते? मग गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर जर पाप धुवून गेले तर पुण्य कुठे जाते? पुण्य सुद्धा सोबत धुवून जात असेल ना. पूजा करण्यामागचा उद्देश हा असतो की आपल्या मनाची प्रसन्नता, आनंद आपल्याला मिळाला पाहिजे. पण खऱ्या अर्थाने जर घरामध्ये सुख शांती जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर घरातील जे वातावरण आपल्या असते, ऐक ना, पती पत्नींचं नातं कसं आहे, ऐक ना, माता पित्यांचं नातं कसं आहे, सासू सुनांचं नातं कसं आहे, ऐक ना, दीर भावजायांचं नातं कसं आहे, म्हणजे व्यवहारामध्ये तुमचे जेवढे काही नाते आहेत तर ते नाते एकमेकांच्या प्रती त्यांचा व्यवहार कसा आहे, एकमेकांच्या प्रती त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं वागणं कसं आहे, यावरती बघा घरामध्ये सुख शांती लाभत असते. म्हणजे घर तर शांतच आहे, ऐक ना, लोखंड, विटा, रेती, सिमेंट हे काय अशांत आहे का? असं कधी होते का की एक खिडकी दुसऱ्या खिडकीला भांडते, आहे की नाही? असं होतं की एक भिंत दुसऱ्या भिंतीला बांधते, असं होते का? नाही होत. म्हणजे घरामध्ये जर सुख शांती आपल्याला पाहिजे असेल तर घरातील लोक एकमेकांचं ऐकणारे असले पाहिजे, एकमेकांचा आदर सन्मान करणारे असले पाहिजे, एकमेकांचा सत्कार करणारे असले पाहिजे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असले पाहिजे. म्हणजे घरातील वातावरण जसं असेल बघा, तशा प्रकारचं सुख आणि समाधान लाभत असतं. आम्ही बघा आता अनेक लोकांकडे जातो, जसं तुम्ही सुद्धा व्यवहारामध्ये अनेक लोकांकडे जाता. बघा कधी कधी असं होते, म्हणजे एखाद्या घरामध्ये जर नेहमी वाद असेल, एक ना, विवाद असेल, भांडण असेल, तंटा असेल, एक ना, नेहमी जर चालू असेल, तर कधी कधी बघा आपण एखाद्या घरामध्ये जेव्हा एंट्री करतो तर एंट्री केल्याबरोबर आपल्या माइंडला काय वाटतं? अरे, म्हणजे घरातील वातावरण एकदम अप्रसन्न असते, ऐक ना, घरातील वातावरण एकदम प्रसन्न असते आणि आपण असं म्हणतो घरामध्ये काय प्रसन्नता वाटत नाही असं म्हणतो आपण. कधी कधी असं होते, एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तर एकदम आपल्याला आनंद लागतो, एकदम सुख लाभते, कारण घरातील वातावरण तसं असतं. म्हणजे ज्या घरामध्ये मैत्री भावना आहे, ज्या घरामध्ये प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, एकमेकांचा जो व्यवहार आहे तो खूप चांगल्या प्रकारचा आहे, तर तिथे बघा नेहमी सुख लाभत असते. जसं उदाहरण जर घ्यायचं वर्तमान काळामधलं आपल्याला समजून सांगण्यासाठी, वातावरण अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपल्याला सुख प्राप्त करून देण्यासाठी, आपल्या मनाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मनाला आनंदी करण्यासाठी वातावरणाची अत्यंत आवश्यकता असते.
जसं समजून घ्या, आपण कुठेतरी एखाद्या फंक्शनला जात आहोत, आपण खूप चांगल्या प्रकारचे वस्त्र प्रदान केले, आपण चांगल्या प्रकारचा मेकअप केला स्वतःला सुंदर दिसण्यासाठी, म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे आपण आता खूप हॅपी आहोत, आनंदी आहोत. आणि त्या क्षणी जर समजून घ्या आपल्याला आपल्या कानावरती एक बातमी पडली की परिवारातील कोणीतरी नातेवाईक मृत्यूला प्राप्त झाला आणि आता आपल्याला स्मशानभूमीमध्ये जायचं आहे, तर आपण कितीही चांगलं असेल, आपण कितीही चांगले परिधान कपडे केले असतील, तर स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर मन प्रसन्न होते की अप्रसन्न होते? अप्रसन्न राहते, दुःखी राहते, कष्टी राहते. का? कारण तिथे अनेक दिवसापासून दुःखाचे, शोकाचे ऐका तरंग निर्माण झालेले असतात. आणि त्यामुळे ते वातावरण तसं असल्यामुळे आपण किती हॅपी असेल, आपण किती सुखी असेल, तरी सुद्धा ते वातावरण आपल्या मनाला अप्रसन्न करत असते. परंतु आपण अप्रसन्न आहोत, दुःखी आहोत, कष्टी आहोत आणि आपल्याला असं वाटतं की आता त्याला कुठेतरी फिरायला गेलो पाहिजे. आपण एखाद्या सुंदर गार्डन मध्ये जर आपण गेलो, जिथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फळं आहे, सुंदर सुंदर झाडं आहे, वेली आहे, तर तिथे गेल्याबरोबर बघा आपलं मन प्रसन्न होते, कारण तेथील वातावरण तसं असतं. वातावरण बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये सुख समाधान निर्माण करून देण्यासाठी. जसं तुम्ही विहारामध्ये जाता, कधी मध्ये जात असाल विहारामध्ये, विहारामध्ये गेल्यानंतर असं कोणी म्हणते का लयच अप्रसन्न वाटायला विहारामध्ये? असं का होत नाही बरं? कारण तेथे रोज बुद्ध वचनाचा पाठ होत असतो. तिथे पंचशील होते, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना होते, सुताचं पठण होते. म्हणजे जिथे बुद्ध वचनाचा पाठ केला जातो तिथे बघा प्रसन्नता असते, आनंद असतो. आणि त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणजे बुद्धांची मूर्ती आपण ठेवतो, बाबासाहेबांची ठेवतो, केवळ कार्यक्रमासाठीच फक्त त्याचा उपयोग नाही झाला पाहिजे. रोज किमान आपल्या परिवारामध्ये आपण मुलाबाळासह, कारण बाबासाहेब काय म्हणतात बघा, नव्याने ज्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याने किमान रविवारी का होईना, एक दिवस का होईना, आपल्या मुलाबाळासह विहारामध्ये गेलं पाहिजे. कशासाठी गेलं पाहिजे? कारण त्याच्यावरती संस्कार झाले पाहिजे ना. संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे बघा. म्हणजे एखादी संस्कृती जर टिकवायची असेल, आता बघा एक उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. आता इथलं जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आमचं जरा बारीक ऑब्झर्वेशन असते. जसं मी तिथे बसलो आतमध्ये भोजनाच्या वेळेस, तर भोजन करत असताना एक मुलगा आणि एक मुलगी आली होती. ऐक ना, भोजन करत असताना त्यांनी आल्या आल्या बघा भगवंताला वंदन केलं 3 वेळेस. तुमचेच नातेवाईक आहे कोणीतरी असतील ते, तर 3 वेळेस बघा त्यांनी वंदन केलं. बाकी आतमध्ये एवढे लोक बसले होते, त्यांना कोणाला सुचलं नाही की भगवंताचं अधिष्ठान आहे, ऐक ना भंतीजी बसलेली आहे, ऐक ना आपण वंदन केलं पाहिजे, असं कोणालाही सुचलेलं नाही. पण ते 2 जण आले, आल्याबरोबर बघा त्यांनी भगवंताकडे 3 वेळा वंदन केलं. का केलं? कारण त्यांना ती सवय आहे, त्यांच्या परिवारामध्ये ती सवय आहे, त्यांच्या घरामध्ये ती सवय आहे, किंवा त्यांना तसं शिकवलं असेल त्यांच्या मातेपित्याने. जर त्यांच्या मातेपित्याने तसं शिकवलं म्हणून त्यांनी ते केलं. म्हणजे संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल तर मुलाबाळांना आपण संस्कार दिले पाहिजे. संस्कारेन संस्कृती असं म्हटलं आहे. म्हणजे संस्कारामधून एखादी संस्कृती टिकत असते. आपण खूप विचार करतो की आपले मुलं खूप चांगले शिकले पाहिजे, खूप मोठ्या हुद्द्यावरती गेले पाहिजे, नोकरी पाणी त्याला प्राप्त झालं पाहिजे. ही गोष्ट तर अत्यंत महत्वपूर्ण आहेच, परंतु त्याच्या सोबत सोबत धम्माचे संस्कार सुद्धा आपण लेकरांना दिले पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की आमची सेवा करावी आमच्या मुलाबाळांनी, तर तुम्ही तुमच्या मातापित्याची सेवा केली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या मातापित्यांची सेवा केली तर मुलं बाळ तुमची सेवा करतील. जर तुम्ही तुमच्या मातापित्याची सेवा नाही केली तर तुम्ही आशा करू नये की आमचे मुलं आमची सेवा करतील. कसे काय करतील? कारण तुम्हाला पाहतात ते, ऐका लहान लेकर तुम्हाला पाहतात किंवा हे त्यांच्या आई वडिलांची सेवा करतात का. जर तुम्ही करत नसाल तर त्यांच्यावर संस्कार हळूहळू होतात आणि मग तेही त्यांच्यामध्ये ते भाव निर्माण होतो, ते तुमची काय सेवा करत नाही. कारण इथे निसर्गाचा नियम आहे, जसं पेराल तसंच उगवणार आहे. तुम्ही जर चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार आहे, तुम्ही जर वाईट पेरलं तर वाईटच उगवणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या नियमाला कोणी चॅलेंज करू शकत नाही. ऐका, निसर्गाचा नियम सर्वांसाठी सारखा असतो.
मग तो गरीब मनुष्य असू द्या, तो मध्यमवर्गीय असू द्या, ऐक ना, तो श्रीमंत असू द्या, कोणताही मनुष्य असू द्या, कोणत्या जातीचा, धर्माचा, संप्रदायाचा कोणताही मनुष्य असू द्या, निसर्गाचा नियम सर्वांना सारखाच लागू पडतो. जसा निसर्गाचा पाऊस सर्वीकडे सारखाच पडतो, निसर्गाचं ऊन इकडं जरा जास्त आहे, म्हणजे कधी कमी कधी जास्त, म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून ते कमी जास्त प्रमाणात होत राहते, पण निसर्गाचा नियम हा सर्वांना सारखा लागू आहे. आणि त्यामुळे बघा, धम्म आचरण आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. धम्माचं आचरण आपण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. जीवन जगत असताना सामूहिक आजीविका मी सांगत होतो तुम्हाला, ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे योग्य मार्गाने आपण संपत्ती कमवली पाहिजे, योग्य मार्गाने आपण धन कमावलं पाहिजे. कारण योग्य मार्गाने जर आपण धन कमावलं, म्हणजे योग्य मार्ग म्हणजे काय, मेहनतीने, परिश्रमाने, कष्ट करून, घाम गाळून जी धनसंपदा आपण कमावत असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला सुख लाभत असतो. हा एक सुखाचा मार्ग आहे. परंतु आपण जर दुसऱ्याला लुटत असेल, दुसऱ्याला लुबाडत असेल, आपण चोरीचं कर्म करत असेल, भगवंताने काही सामूहिक आजीविकामध्ये आजीविका सांगितलं की ह्या आजीविका करू नये. जसं प्राण्यांची हत्या करू नये, प्राण्यांची विक्री सुद्धा करू नये, त्याच्यानंतर चोरीचं कर्म आपण करू नये, विषाचा व्यवसाय सुद्धा भगवंतांचा ते करू नये, ऐक ना, हत्यार विकण्याचा व्यवसाय सुद्धा आपण करू नये, वेशा व्यवसाय लोक करतात बघा, ते सुद्धा करू नये. म्हणजे ज्यामुळे इतरांची हानी होते आणि आपली सुद्धा हानी होते, अशा प्रकारची उपजीविका आपण नाही केली पाहिजे. परिश्रमाने, मेहनतीने, घाम गाळून, कष्ट करून आपण आपली उपजीविका केली पाहिजे, कारण त्यामध्ये सुख लाभत असते. आणि भगवंताचा धम्म आहे की मनुष्याने मेहनत करावी, परिश्रम करावी, चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करावं, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं, शीलाचं पालन करावं. म्हणजे योग्य प्रमाणामध्ये जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला, आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला कमी करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, समाधानी राहण्याचं शिकलं पाहिजे. संतुष्टी परमं धनं, समाधानासारखं, संतुष्टीसारखं धन या संसारात दुसरं कोणतंच नाही. समाधान म्हणतो ना आपण समाधानी राहिलं पाहिजे, कारण समाधानी राहणं ही कला आहे बघा. समाधानी राहणं ही कला आहे. ज्या मनुष्यांना समाधानी राहण्याची कला अवगत झाली, तर तो मनुष्य बघा सुखी राहतो. पण ज्यांना समाधानी राहण्याची कला अवगतच नाही, तर त्या मनुष्याला तुम्ही कितीही द्या, तो असमाधानीच राहतो. कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण म्हणतो बघा, यांना किती दिलं तरी यांचं मन काही समाधानी होत नाही, असं म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये. याला किती द्या, कसंही द्या, गावाकडच्या भाषेमध्ये याला साखरेत घोळा का याला तुपात घोळा, याचा स्वभाव काही बदलत नाही, आपण असं म्हणतो. हा काही समाधानी कधी राहू शकत नाही. समाधानी राहणं शिकलं पाहिजे, आहे की नाही. म्हणजे जे आहे, जसं आहे, त्याच्यामध्ये सुख प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण कधी तुपाशी तर कधी उपाशी, हा मनुष्याचा व्यवहारिक धर्म आहे. आणि त्यामुळे बघा, समाधानी राहणं आपण शिकलं पाहिजे, समाधान आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त केलं पाहिजे. आणि त्यामुळे हे कशामुळे प्राप्त होते, तर हे सर्व धर्माचं आचरण केल्यामुळे. आणि त्यामुळे किमान आपण 5 शीलाचं आचरण केलं पाहिजे. पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, अष्टमी असेल, आपण उपवास शीलाचं सुद्धा पालन केलं पाहिजे. किमान रविवारी का होईना एक दिवस आपण विहारामध्ये गेलं पाहिजे, पौर्णिमेला आपण विहारामध्ये गेलं पाहिजे. म्हणजे जेवढं अधिक आपल्या मनाला चांगल्या मार्गावरती आपण लावण्याचा प्रयत्न करसाल, तेवढं अधिक सुख तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे बघा, धम्म हा आपल्या हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे. बाबासाहेबांच्या पुण्यामुळे हा पवित्र धम्म आपल्याला प्राप्त झाला. आणि त्यामुळे या धम्माचं आचरण करणे, या धम्माचं अनुसरण करणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं बघा, हे की नाही, की सारा भारत मी बौद्धमय करेन. बाबासाहेब असं म्हणाले की मला जर म्हणजे आयुष्य लाभलं, तर माझं उर्वरित आयुष्य हे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी घालवणार आहे. पण निसर्गाचा नियम आहे, जन्मास येणारा मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. त्यामुळे बाबासाहेब सुद्धा आपल्यामधून बघा निघून गेले. आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे काही बाबासाहेबांचं स्वप्न होतं, ते मात्र स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे मग आपण अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून
ऐक ना, बाबासाहेबांचे उपासक म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा आपण हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्या परीने जे जे काही आपण करू शकतो धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला वेळ देता येत असेल तर आपण वेळ दिला पाहिजे. आपल्याला धन देता येत असेल तर आपण धन दिलं पाहिजे. आपल्याकडे संघटन कौशल्य असेल तर आपण संघटन कौशल्य दिलं पाहिजे. आपल्याला श्रम करता येत असेल तर आपण श्रम दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक मनुष्यामध्ये काही ना काही गुण असतात, काही ना काही कला असते. तर आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या सद्गुणाचा आपण उपयोग केला पाहिजे आणि तो उपयोग आपल्याला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्यासाठी मी सारा भारत बौद्धमय करेल, मी प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांची जी संकल्पना होती बघा त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. गेल्या 4-5 वर्षापासून बघा जळगाव शहरामध्ये आम्ही येत असतो वर्षावासाच्या विशेष 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. बाकी तर धम्मप्रचारासाठी कारण भगवंताचा आदेश आहे की सर्वत्र फिरलं पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. परंतु वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बघा आम्ही वर्षावास करत असतो. गेल्या 4-5 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये वर्षावास करतो. या वर्षी आमचा शिवाजीनगरमध्ये महामाया बुद्ध विहारामध्ये वर्षावास होता आणि हा वर्षावास करत असताना धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला असेल तर आपल्याकडे वातावरण थोडं कमी आहे. हळूहळू आता धम्माकडे लोक वळू लागले बघा आणि या वातावरणाला अधिक आपण आपल्याला वाढवायचं आहे. अधिक धम्म मार्गामध्ये लोकांना प्रतिष्ठित करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला. काही श्रद्धासंपन्न उपासकासोबत चर्चा केली. बऱ्याच उपासकांचं म्हणणं होतं की भंतेजी तुम्ही इकडे राहायला पाहिजे, इकडे तुम्ही काम करायला पाहिजे कारण भिक्षू नाही आपल्याकडे. 1-2 बोटावरती मोजण्यासारखे भंतेजी आपल्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत. मग इकडे राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे असं आम्हाला सुद्धा वाटलं आणि बघा काम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जळगाव पासून अगदी 15 किलोमीटर वरती एक जागा खरेदी केली बघा. 16.5 एकर जागा आपण खरेदी केलेली आहे बघा. म्हणजे बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी विशाल तिथे विहार निर्माण व्हावं, ट्रेनिंग सेंटर तिथे निर्माण व्हावं, उपासक उपासिकांना तिथे दर पौर्णिमेला उपोषणशील देता यावं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आपले तिथे ध्येय धोरण आहेत. येणाऱ्या काळामध्ये हॉस्पिटल सुद्धा आपला प्लॅनिंग आहे. तिथे एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून म्हणजे शिक्षण संस्था सुद्धा आपण निर्माण करत आहोत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट आपले तिथे आहे. कारण 16.5 एकर जागा आपण ती खरेदी केली आहे. सुरडकर भाऊंना ते सगळंच माहित आहे कारण ते सगळं करतात. बाकीचे काय डॉक्युमेंटरी वगैरे जे काम आहे तर सर्व त्यांच्याकडेच ते आहे. त्या फील्डमध्ये ते असल्यामुळे 1 कोटीपर्यंत आपण बघा ती जागा खरेदी केली आहे. 1 कोटीमध्ये आपली ती डील झालेली आहे. 16.5 एकर बाकी 10-15-1 लाख रुपये वेगळा खर्च आहे. म्हणजे साधारणतः एका वर्षामध्ये हे सर्व आपण पैसे त्यांना देणार आहोत. 8 लाख रुपये आपण त्यांना दिले सुद्धा. उद्या येणाऱ्या डिसेंबरमध्ये आणखी आपण त्यांना 17 लाख रुपये देणार आहोत. पक्की रजिस्टर पावती करणार आहोत आणि येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेपर्यंत बाकी 75 लाख रुपये आपण त्यांना देणार आहोत. मग आता हा पैसा कुठून उभा करायचा, कुणाकडून उभा करायचा? तर श्रद्धा संपन्न जे उपासक उपासिका आहे मी लोकांना आव्हान केलं की एवढे पैसे आता काही उपासक मध्ये किंवा एवढे पैसे मध्ये ते कसे जमा करायचे. मी म्हटलं फार सोपी गोष्ट आहे, काही कठीण गोष्ट नाही. तर मी माझ्या चिंतनामधून लोकांना असं सांगितलं की एका परिवाराने जसं आपल्याकडे आपल्या परिवाराच्या वतीने जरासा विचार केला, असा संकल्प केला की परिवाराच्या वतीने या कामासाठी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपलं काही देणं आहे आपण देऊ शकतो. तर किमान एका परिवाराने 10,000 रुपये दान द्यावे असं मी लोकांना आवाहन केलं. जर 10,000 रुपये देणारा एक परिवार जर निर्माण झाला तर अशा प्रकारचे 1200 परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर निर्माण झाले तर 1,20,00,000 रुपये जमा होतात. आणि आज घडला 10,000 रुपये म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. जर धम्म कार्य करायचं आहे, धम्म चळवळ करायची आहे तर दान तर महत्वपूर्ण आहे. असं म्हणतात सामाजिक कार्यासाठी सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. 20वा तर लय मोठं झालं, 20वा म्हणजे लय झालं. ते आपण 1% जरी दिला ना समजून घ्या तरी सुद्धा फार मोठी धम्म चळवळ गतिमान होऊ शकते. आणि त्यामुळे आम्ही असा विचार केला की आता संपूर्ण आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली आहे, कोणी काही असं गरीब नाही आहे बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. तर किमान एका परिवाराने या कार्यासाठी 10,000 रुपये द्यावे असं म्हटलं, आवाहन केलं. बघा अनेक उपासक उपासिका
तयार होत आहेत. कारण 8 लाख रुपये आपण त्यांना दिले सुद्धा, 17 लाख रुपये आपण त्यांना डिसेंबरमध्ये देणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने 1 वर्षाची डील आपण ती केली. आपलेच उपासक आहेत, शेती ज्यांचे आहे तर ते आपलेच आहेत. मग त्यांना सांगितलं, म्हटलं माझ्याजवळ काही पैसे नाही, डायरेक्ट बँकेतून काढायचे आणि तुम्हाला द्यायचे, मला 1 वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल. तर तेवढं म्हणते जी आमची जागा एवढ्या चांगल्या कामासाठी जात आहे, याचा आम्हाला सुद्धा फार मोठं पुण्य आहे. कारण हे जे काम आपण करत आहोत, हजारो पिढ्या तिथे राहणार आहे. आज धम्मबोधी तिथे काम करत आहे, उद्या राहणार नाही आहे, परंतु जागा तिथे राहणार आहे. धम्म कार्य तिथे राहणार आहे, बाबासाहेबांची चळवळ तिथे राहणार आहे. आणि त्यामुळे बघा, आपण स्वतःला पुण्यवान समजलं पाहिजे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपल्याला काम करण्याचे हे सौभाग्य प्राप्त होत आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या नातेवाईकांना सुद्धा सांगू शकता. कारण एक म्हणजे साखळी पद्धतीने जर हे काम जर केलं, समजून घ्या, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, असं करता करता बघा, जर आपण ते काम केलं तर फार लवकर हे काम आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. पुढचा वर्षावास माझा संकल्प आहे की आपण तिथे करायचा आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जळगावच्या इतिहासामध्ये बघा, फार मोठ्या स्वरूपामध्ये आपण तिथे काम करणार आहोत. आणि त्यामुळे एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे उपासक म्हणून, बुद्ध धम्म संघाला गतिमान करणारे आपलं सुद्धा योगदान असावं, त्यासाठी हा उद्देश, हा मेसेज मी तुम्हाला इथे दिला. कारण हा जो व्हिडिओ आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असतो. कारण आपण आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलमध्ये टाकतो. हजारो लोक, लाखो लोक, आज जरी इथे 10, 20, 50 लोक जरी असतील तरी हजारो लोक त्या व्हिडिओला म्हणजे बघतात. आणि त्यामुळे हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचावा आणि लवकरात लवकर हे काम आपलं पूर्णत्वास जावं, हा एक संकल्प आहे. आज परिवाराच्या वतीने घरडे परिवाराच्या वतीने आज बघा, या सुंदर अशा गृहप्रवेशाच्या निमित्ताने चिवरदान केलेलं आहे, फळदान केलं आहे. अत्यंत स्वादिष्ट असं, म्हणजे एकदम त्याला काय म्हणू आपण, पौष्टिक भोजन म्हणजे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अत्यंत सुगरण होत्या. बघा, मी बोलणार होतो बा भोजन कोण बनवलं, एकदम सुगरण. कारण ती जी भाकर होते, ते एकदम म्हणजे सुगरण सारखी भाकर बनवली बघा, एकदम पातळ, एकदम अत्यंत म्हणजे पौष्टिक असं भोजन होतं. कारण मी काय तेलकट वगैरे खात नाही, साधं भोजन आपलं असतं, साधं जेवण असतं. तर अत्यंत स्वादिष्ट, रुचकर अशा प्रकारचं परिवाराच्या वतीने भोजनदान झालं, चिवरदान झालं, परिष्कारदान झालं, फळदान झालं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने घरटे परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.